हॅलो एव्हरीवन. एक्सेल शास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सम, ॲव्हरेज, मिनिमम आणि मॅक्झिमम हे फॉर्म्युलेज कसे यूज करायचे ते. आज आपण पाहणार आहोत टेक्स्ट रिलेटेड काही फंक्शन्स, अर्थात अप्पर फंक्शन, लोअर फंक्शन, प्रॉपर फंक्शन, लेफ्ट फंक्शन आणि राईट फंक्शन. या फंक्शन्स आणि फॉर्म्युलेजचा आपल्याला कसा उपयोग होईल हे मी आता आपल्याला दाखवणार आहे. जेव्हा डेटा आपल्याकडे एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये नसून अस्तव्यस्त फॉर्मॅटमध्ये असतो, त्यावेळेस त्या डेटाला क्लीन करण्यासाठी या फंक्शन्सचा यूज केला जातो. कसा ते पाहूया. सर्वप्रथम मी इथे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा एक ओबडधोबड फॉर्मॅटमध्ये माझं नाव टाईप करतो आहे, ज्याच्यातले काही अक्षर, काही लेटर्स हे कॅपिटलमध्ये आहे आणि काही लेटर्स हे स्मॉलमध्ये आहे. आता हा संपूर्ण टेक्स्ट जो आहे तो जर आपल्याला क्लीन पाहिजे असेल, अर्थात अप्पर म्हणजे सर्व टेक्स्ट हा आपल्याला कॅपिटलमध्ये मिळणार आहे, लोअरमध्ये हाच सगळा टेक्स्ट आपल्याला स्मॉल अर्थात लहान अक्षरात मिळणार आहे. प्रॉपर म्हणजे नावच सांगतं की प्रॉपर फंक्शन यूज केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये म्हणजे फर्स्ट लेटर प्रत्येक ह्याचं कॅपिटलमध्ये मिळणार आहे. लेफ्ट आणि राईट फंक्शन मी थोड्या वेळात आपल्याला समजवतो. तर आपण पाहू शकता मी वरती ओबडधोबड फॉर्मॅटमध्ये माझं नाव टाईप केलं आहे, परंतु इथे अप्पर फंक्शनचा यूज करून माझं नाव हे पूर्ण कॅपिटलमध्ये आलेलं आहे. खाली पूर्ण नाव हे लोअर अक्षरात म्हणजेच लहान अक्षरात आलेलं आहे. इथे हा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये माझं नाव दिसतं आहे. त्याच पद्धतीने माझं फक्त फर्स्ट नेम हे लेफ्ट हे फंक्शन वापरून मी इथे काढलेलं आहे आणि याच पद्धतीने माझं आडनाव जे आहे ते मी राईट फंक्शन यूज करून इथे काढलेलं आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे फंक्शन्स आपण कसे यूज करायचे किंवा हा फॉर्म्युला कसा यूज करायचा ते आता आपण पाहूया. सर्वप्रथम अप्पर फंक्शन यूज करण्यासाठी सर्वप्रथम मी काल आपल्याला एक रूल सांगितला होता. एक्सेलमध्ये कोणताही फॉर्म्युला किंवा फंक्शन टाईप करताना त्याची सुरुवात इज इक्वल टू अर्थात बरोबर या चिन्हाने झाली पाहिजे. तर सर्वप्रथम मी आता इज इक्वल टू अर्थात बरोबर हे चिन्ह इथे टाईप केलेलं आहे. त्यानंतर अप्पर फंक्शन यूज करण्यासाठी मी इथे टाईप करतोय अप्पर, त्याच्यानंतर ब्रॅकेट ओपन आणि ज्या सेलमध्ये माझा डेटा आहे त्या सेलला मी इथे सिलेक्ट करतोय, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. अशाच पद्धतीने लोअर फंक्शन यूज करण्यासाठी इज इक्वल टू लोअर, ब्रॅकेट ओपन, डेटा सिलेक्ट करायचा, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. याच पद्धतीने प्रॉपर फंक्शन सुद्धा आपण यूज करणार आहोत. तर पाहिलं, हे फंक्शन यूज करून आपण किती सहजरित्या कोणता पण ओबडधोबड असणारा डेटा हा एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये आणू शकतो. आता लेफ्ट फंक्शन यूज करून आपण एक जो काही टेक्स्ट आहे त्याच्या डाव्या बाजूने जे काही टेक्स्ट येत आहे तो मजकूर आपल्याला घेण्यासाठी आपण लेफ्ट हे फंक्शन यूज करतो. कसं ते पाहूया. इज इक्वल टू त्याच्यानंतर लेफ्ट टाईप करायचं आहे, त्यानंतर आपल्याला आपला टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या टेक्स्ट मधले लेफ्ट पासून म्हणजेच डाव्या बाजूने सुरू होणारे किती कॅरेक्टर्स आपल्याला हवे आहेत ते आपल्याला इथे टाईप करायचं आहे. त्याच्यासाठी आधी इथे कॉमा द्यायचा आहे आणि नंतर आता मला पहिले 7 लेटर हवे आहेत म्हणून मी इथे 7 टाईप करेल, ब्रॅकेट क्लोज करेल आणि एंटर. तर आपण पाहू शकता
की इथे जो मी फर्स्ट वरती जो टेक्स्ट टाईप केलेला आहे त्याचा जे पहिले 7 लेटर्स आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याच पद्धतीने मी राईट साईडचे म्हणजे उजव्या बाजूचे मला जर लेटर्स हवे आहेत त्यासाठी मी राईट हे फंक्शन यूज करेल. त्यासाठी इज इक्वल टू राईट, आपला टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर कॉमा, पुन्हा मला 7 लेटर्स हवे आहेत, सॉरी मला 6 लेटर्स हवे आहेत म्हणून मी इथे 6 टाईप केलंय, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. आपण पाहू शकता की लेफ्ट आणि राईट हे फंक्शन यूज करून आपण आपल्याकडे असणारा जो डेटा आहे त्याच्यातला एक विशिष्ट डेटाच फक्त सॉर्ट आउट करू शकतो. आता ह्या लेफ्ट आणि राईट फंक्शनचा प्रॅक्टिकल यूज काय ते पाहूया. इथे माझ्याकडे काही मोबाईल नंबर्सचा डेटा आहे, परंतु हे मोबाईल नंबर्स विखुरलेल्या अवस्थेत आपल्याकडे आलेले आहे कारण हे एका डेटाबेसमधनं उचलले आहे. परंतु जर मी नीट पाहिलं तर आपल्याला कळून येईल की शेवटचे जे 10 अंक आहे तोच आपला मोबाईल नंबरचे आकडे आहेत. तर क्लीन मोबाईल नंबर म्हणजे आपल्याला फक्त निव्वळ मोबाईल नंबर हवा आहे, त्यासाठी आपण इथे कोणतं फंक्शन यूज करू शकतो तर राईट फंक्शन या ठिकाणी आपल्याला कामी येईल कारण उजवीकडून आपल्याला 10 अंक ह्या डेटाबेस मधल्या मोबाईल नंबरचे हवे आहेत. त्यासाठी आपण इज इक्वल टू टाईप करूया, त्याच्यानंतर राईट, ब्रॅकेट ओपन, त्याच्यानंतर आपल्याला हा डेटा इथे सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर कॉमा, मोबाईल नंबर 10 अंकी असतो त्याच्यामुळे मी इथे 10 टाईप करतोय की राईट साईडचे 10 अंक मला ह्या सेलमध्ये हवे आहेत, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. अशाच पद्धतीने हा जो फॉर्म्युला आहे हा सर्व ठिकाणी खाली मी पेस्ट करेन. कंट्रोल सी ने मी वरचा डेटा कॉपी केला आणि सगळ्या सेल सिलेक्ट करून मी तिथे कंट्रोल व्ही ने हा डेटा पेस्ट करतो आहे. तर आपण पाहू शकता की संपूर्ण डेटा हा क्लीन फॉर्मॅटमध्ये मला या ठिकाणी मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण राईट या फॉर्म्युलाचा यूज करून कोणताही जटिल डेटा हा इझी आणि क्लीन करू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की सांगा. आपल्या चॅनल एक्सेल शास्त्रीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा या चॅनल विषयी माहिती द्या. आजसाठी एवढंच. स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपलं लाडकं यूट्यूब चॅनल एक्सेल शास्त्री. धन्यवाद.